नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रीवंध्यत्व आणि संयुक्त उपचार. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते आणि आयुष्यात जर अडचणी आल्या, अडथळे आले तर योग्य मार्गदर्शनाची गरज असते. खरंच आयुष्य हे कधीच सरळ मार्गी नसतं. त्यात खाचखळगे, खड्डे, अडथळे हे येणारच. लग्नानंतर सुद्धा प्रत्येकाला योग्य वेळी, प्रत्येक जोडप्याला योग्य वेळी बाळ होईलच असं नक्कीच नसतं. म्हणूनच हा अडथळा आला तर काय करायचं? तिथेच थांबायचं नाही. मार्ग बदलायचा किंवा नवीन मार्ग शोधायचा, हाच ह्याच्यावरचा उपाय आहे. आज आपण कार्यक्रमामध्ये स्त्रीवंध्यत्वाची म्हणजे स्त्रियांमधील अपत्य प्राप्तीचे अडथळे काय आहेत, म्हणजेच कारणं काय आहेत, ह्याविषयी जाणून घेऊया आणि ह्यावर संयुक्त उपचार पद्धती तुम्हाला कशी मदत करू शकते ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील अर्थात संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वंध्यत्वावरील त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 22 मार्च 2015ला पुण्यामध्ये वंध्यत्वावर त्यांनी नॅशनल सेमिनार आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये 300च्या वर डॉक्टरांची उपस्थिती होती. हॉलंडमध्ये एप्रिल 2015 मध्ये वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस ह्यामध्ये फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज आणि संयुक्त उपचार ह्यावर त्यांनी पेपर प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं आहे. दर्शको, स्त्रीवंध्यत्व आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न मी नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. ह्याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असते, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. कार्यक्रमाच्या शेवटी एक प्रश्न विचारला जातो. हा कार्यक्रमाशी निगडित असतो आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्याला भरघोस बक्षिसं सुद्धा मिळतात. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण स्त्रीवंध्यत्व आणि संयुक्त उपचार असा जेव्हा विषय घेणार आहोत, मला पहिलं सांगा की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे साधारण असं आहे की स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र राहायला लागतात किंवा त्यांचं लग्न झाल्यानंतर साधारण 6 महिने ते 1 वर्षभर त्यांच्यात जर रेग्युलर संबंध प्रस्थापित झालेले असतील, म्हणजे रेग्युलर साधारण आठवड्यातनं 3 दिवस जर संबंध येत असतील आणि तरी देखील गर्भधारणा झाली नाही, कुठच्याही संतती प्रतिबंधक गोष्टी जर त्या वापरत नसतील आणि गर्भधारणा झाली नाही, तर आपण म्हणू शकतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण वंध्यत्व आहे ह्या जोडप्याला, असं आपण म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे वंध्यत्व हे दोन्हीमध्ये असू शकतं, स्त्रियांमध्ये सुद्धा असू शकतं आणि पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतं. असं आहे की संपूर्ण जगात आपल्याला असं वाटतं की जागतिक लोकसंख्या वाढत चालली, पण ते तितकंसं सगळ्याच देशांमध्ये खरं नाहीये. म्हणजे आपल्या देशामध्ये ठीक आहे, हिंदुस्थानात किंवा चायनामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये, पण युरोपमध्ये पाहिलं किंवा इतर आणखीन काही देशांमध्ये, खास करून युरोपमध्ये जन्मदर 0 किंवा मायनसमध्ये जायला लागलेला आहे आणि तिकडे वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे.
इव्हन आपल्या देशामध्ये विविध कारणामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पूर्वी ते एक साधारण 6% होतं, हल्ली जवळजवळ असं दिसतं की 10% जोडप्यांना काही ना काही कारणामुळे म्हणजे संपूर्ण पॉप्युलेशनमध्ये जगाच्या 10% जोडप्यांना मूल होत नाही काही कारणामुळे. आणि त्याच्यामध्ये साधारण 18% पुरुषांमध्ये दोष असतो, तेवढाच प्रमाणात स्त्रियांमध्ये असतो आणि कधी कधी दोघांमध्येही दोष असू शकतो. तर अशा प्रकारे ते वंध्यत्वाचं प्रमाण जे हल्ली वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे आपण आज हा खास करून विषय घेतलेला आहे. बरोबर. आणि स्त्री वंध्यत्व हा विषय आपण सुरुवातीला घेतला कारण कसं असतं की जेव्हा एखाद्या जोडप्याला मूल होत नाही तेव्हा स्त्रीवरच ठपका ठेवला जातो. आणि खास करून गावामध्ये अगदी पुरुषांची तपासणी पण होत नाही, पण वेदिकेवरमध्ये मात्र पहिला जोडपा आल्यानंतर पुरुषाची तपासणी पहिली होते आणि त्याच्यानंतर स्त्रियांची तपासणी होते. तर स्त्रियांवर जास्त ठपका ठेवला जातो. आणि दुसरं आयुष्यामध्ये असं असतं की मातृत्व आल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व येत नाही असं तिला वाटत असतं. एक फार जुनं गाणं आहे ते मला आठवलं, थोडंसं म्हणून दाखवतं की तिच्या आयुष्यामध्ये तिचं एकच स्वप्न असतं की तिला एक मूल व्हावं, बस. ते एक सुंदर खूप जुनं गाणं. काल पाहिले मी स्वप्न घडे, मीही हसले हसले आशा, बाळ चिमुकले खुदकन हसले, काल पाहिले मी. निश्चितच. आणि प्रत्येक स्त्रीचं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं की माझ्या घरी माझा सुद्धा पाळणा नक्की हलावा. ह्या विषयावरच आज आपण चर्चा करणार. चर्चेमध्ये आपला पहिला प्रश्न आलेला आहे. ज्ञानेश्वर प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार ज्ञानेश्वरजी. हॅलो, बोला. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. औरंगाबादून बोलतो मी, ज्ञानेश्वर पवार. हा मॅडम, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि माझे रिपोर्ट मी काढलेले, माझे रिपोर्ट नेले. आणि जे समजा घरच्या कंपनी माझी मिसेसची जे आहे ना सर, ते साडी जी ती रेग्युलर येतच नाही. पहिली गोष्ट डाग पडतात. तर मी एंडोस्कोपी, गर्भपिशवी धुणे हे सगळं करून बघितलं मॅडम, पण कुठंच काही मला कोणा डॉक्टरनं काही असं सांगितलं नाही की फरक पडेल का नाही पडेल. काय उपचार करता येईल? ठीक आहे, प्रश्न कळलेला आहे ज्ञानेश्वरजी. सर जरूर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल त्यांना? आता पहिला त्यांनी सांगितलं की पाळी रेग्युलर येत नाहीये आणि नुसतेच डाग पडतात, म्हणजे क्लीन कट आर्तव शुद्ध नाहीये. तर आर्तव शुद्धी करण्यासाठी आपण पाहूया की त्याचं कारण काय आहे. की संप्रेरकांचं काही कारण आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा इतर जे आपण आता बोलणारच आहोत वेगवेगळे जे आजार स्त्रियांना होतात ज्यांच्यामुळे त्यांची पाळी रेग्युलर नसते. तर ती पाळी रेग्युलर करून घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा पंचकर्म करावं लागतं. आणि पंचकर्म आणि ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन करावं. आणि काही महिन्यातच आपल्याला असं दिसतं त्याच्याबरोबर जर योगोपचार केले तर पाळी रेग्युलर व्हायला लागते, आर्तव शुद्धी होते, क्लिअर पाळी जायला लागते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण फॉलिक्युलर स्टडी करून आपण पाहू शकतो की अंडमोचन वगैरे स्त्रीबीज वाढ होते की नाही. निश्चित. आणि या सर्वांविषयी आपण पुढे या चर्चेमध्ये सांगणारच आहोत, ह्यावर प्रकाश टाकणार. सर प्रथम मला सांगा की स्त्रियांची जेव्हा तुम्ही म्हणताय की अपत्यप्राप्तीमधील अडथळे यांची कारणं आणि तुम्ही सांगणार आहात, पहिलं स्त्री शारीरिक रचना काय असते? तर हा एक छान स्लाइड आणली आहे, त्याच्यावरनं अगदी क्लिअर दिसते समोर पाहिलं तर की अंतर्गत रचना. कारण काय, स्त्रियांची जननेंद्रिय ही आत असतात आणि पुरुषांची बाहेर असतात. त्यामुळे स्त्रियांची जननेंद्रिय आपल्याला दिसत नाही, फक्त योनिद्वार दिसतं. तर आता योनिद्वाराच्या आतमध्ये जेव्हा योनी मार्ग दिसतो तर 1 नंबर, त्याच्यानंतर गर्भाशय मुख, त्याच्यानंतर गर्भाशय, बीजनलिका ज्याला म्हणतात किंवा फॅलोपियन ट्यूब्स असं इंग्लिशमध्ये हल्ली जास्त प्रचलित झालंय ते नाव. आणि त्याच्यानंतर बीजकोश जे दिसत आहेत. तर ही अंतर्गत रचना नीट समजून घ्यायला पाहिजे की ह्या प्रकारे ही रचना असते आणि इथे कुठल्याही अवयवात जर बिघाड उत्पन्न झाला तर वंध्यत्व होऊ शकतं. दुसरी एक स्लाइड आहे, ही साईडनी पाहतोय आपण, त्याच्यावरनं आपल्याला कळतंय की मूत्राशय आणि गर्भाशय हे जवळजवळ असले तरी मूत्रमार्ग आणि योनी मार्ग ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. आता पुरुषांमध्ये पाहिलं तर मूत्रमार्ग आणि वीर्य मार्ग हा एकच असतो.
त्याच्यामुळे ह्या स्त्रियांमध्ये मात्र वेगळी गोष्ट आहे. गर्भाशय योनिमार्ग हा वेगळा दाखवलाय आणि मूत्रमार्ग वेगळा दाखवला आणि त्याच्या मागे गुदाशय आहे. तर ह्याच्यावरनं साधारण तुम्हाला कल्पना आली असेल प्रेक्षकांना की अंतर्गत रचना स्त्रियांची कशी असते आणि त्याप्रमाणे आपण पाहू की त्याच्यात अडथळे कुठचे कुठचे आणि कसे कसे आपण ह्याविषयी चर्चा करतो. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, नांदेडवरून प्रश्न विचारतायत सोनूजी. नमस्कार. हॅलो सर, माझे लग्नाला 5 वर्ष झाले आहेत आणि माझं वय आहे 30. सर मी लेप्रोस्कोपी केली आहे 3-4 महिन्याखाली. त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की माझ्या ट्यूब मध्ये वाकडे तिकडे आहे. त्याच्यामुळे मॅडमनी IVF सुचवलेलं आहे मला. ते करणं योग्य राहील का मला? बरोबर. सर काही प्रश्न विचारायचा आहे? ठीक आहे, धन्यवाद सोनूजी. सर काय सांगाल त्यांना? तर आता आपण रचना पाहिली ना, तर रचनामध्ये ह्या ट्यूब्स आहेत. त्या ट्यूब्स वाकड्या तिकडे ह्या सरळ असतात साधारण. तर त्याने सांगितलं की त्या बीडेड म्हणजे वाकड्या तिकडे आहेत. त्यामुळे कधी कधी काय होतं की जेव्हा अंडमोचन होतं तेव्हा आतमध्ये जो प्रवास असतो स्त्री बीजाचा तो व्यवस्थित होत नाही आणि व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जो शुक्रजंतू असतात ते एकमेकांना भेटत नाही आणि ते न भेटल्यामुळे मग फलन होत नाही आणि गर्भधारणा होते. म्हणजे गर्भधारणा जी आहे किंवा गर्भाशयाचं जे फलन आहे अंडाचं ते गर्भनलिकेत म्हणजे त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये होत असते आणि ती त्यांची ब्लॉक झालेली आहे म्हणून कदाचित वाकडी तिकडी झालेली आहे, बीडेड आहे. बीडेड अपीअरन्स म्हणतात, वाकडी तिकडी. त्यामुळे कदाचित त्यांनी असं यावर संयुक्त उपचार आपण काय करू शकतो? ह्याच्यावर आपण अतिशय चांगला म्हणजे उत्तरबस्ती हा उपाय. ह्याच्यामध्ये काही खास प्रकारची तेल असतात, औषधी तेल. ती इंजेक्शनने आपण गर्भाशय मुखातून आत गर्भाशयात सोडतो. अच्छा. आता ही जी खास तेलं ती आतमध्ये ल्युब्रिकेशन निर्माण करतात आणि आतमध्ये ज्या सिलिया असतात म्हणजे ज्याच्यामुळे जे स्पर्म्स असतात किंवा शुक्रजंतू असतात ते आतमध्ये जातात, त्याला फॅसिलिटेशन होतं आणि जे स्त्री बीजकोशातून जे अंडमोचन झालेलं असतं आणि बीज आत येतं त्याला सुद्धा एक फॅसिलिटी मिळते, एक ल्युब्रिकेशन तिथे तयार होतं आणि एकमेकांना त्यांना फलन होण्यासाठी मदत होते. त्यामुळे गर्भधारणा मला असं वाटतं की IVFचा विचार करण्याच्या आधी संयुक्त उपचार केले तर निश्चित त्यांना लाभ होईल. कारण IVFचा एनिवे आपण बोलणारच आहोत की त्याचं एक पर्सेंटेज ऑफ सक्सेस हे खूप कमी असतं आणि खर्च खूप जास्त असतो. बरोबर त्या मानाने सर आपण ह्याविषयी पुढे चर्चा करणारच आहोत. पण जेव्हा आपण बघितलं की स्त्रियांची शारीरिक रचना काय आहे, मासिक पाळी जी आहे ना ह्याविषयी अनेक संभ्रम असतात आणि हे पूर्णतः ज्ञान आजही अनेकांना नाही. तर ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? ही एक स्लाइड आहे. साधारण असं असतं की मेंदूत पियुषिका ग्रंथी असते, तिथून जी संप्रेरक FSH LH हे संपूर्ण महिनाभर ती स्रवत असतात. त्याच्यानंतर अंडाशयात काही संप्रेरक असतात, इस्ट्रोडायल आणि प्रोजेस्टेरॉन, ती स्रवत असतात. तर त्यांचा इन्फ्लुअन्स होऊन अंडाशयात स्त्री बीज वाढायला लागतात बीजांडकोशामध्ये आणि ती वाढत 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 साधारण 12 ते 16 दिवशी अंडमोचन होतं किंवा ते फुटतं अंड आणि त्यावेळी जर संपर्क आला किंवा संबंध आला तर गर्भधारणा होते आणि जर संबंध नाही आला तर ते अंड सुकून जातं पुढे. आणि हे गर्भाशयातली जी त्वचा आहे ती खालची सगळी स्लाइड आहे ती हळूहळू वाढत वाढत असते. कारण रुजण्यासाठी जशी माती तयार होते बी रुजण्यासाठी तसं ते गर्भाशयाची श्लेष्मल त्वचा तयार होत असते आणि जर गर्भधारणा झाली तर ती त्याच्यामध्ये जाऊन रुजतं आणि जर गर्भधारणा झाली नाही तर ही जी त्वचा आहे ती महिन्यातून एकदा 3-4 दिवस बाहेर टाकली जाते आणि त्याच्याबरोबर रक्तस्राव होतो आणि ह्यालाच मासिक पाळी असं म्हणतात. आणि ही सगळी क्रिया आहे ही जर व्यवस्थित चालत असेल तरच मासिक पाळी रेग्युलर आणि व्यवस्थित शुद्ध आर्तव ज्याला म्हणतात असतं. नाहीतर मग ती एवढी वेगवेगळे त्याच्यामध्ये अडथळे किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि जवळजवळ दर महिन्याला स्त्रीच्या शरीरामध्ये या हॉर्मोन्सचा बदल होऊन ह्या अंतस्त्वचेचा बदल होऊन ही मासिक पाळी स्रवत असते. सर जेव्हा आपण म्हणतो की स्त्री वंध्यत्व आणि अपत्य प्राप्तीमधील अडथळे, नेमक्या अपत्य प्राप्तीमधील अडथळ्यांकडे आपण वळूया. कोणकोणते अडथळे येऊ शकतात अपत्य प्राप्तीमध्ये? अपत्य प्राप्तीमध्ये अनंत अडथळे येऊ शकतात. आता असं आहे की स्त्री तिची डेव्हलपमेंट, आता आतमधलं मी अंतर्गत रचना सांगितली तर कधी कधी आईच्या पोटात असताना समजा डेव्हलपमेंटच नाही झाली ओव्हरीची, समजा बीजकोष डेव्हलपच नाही झाली
किंवा एखादा युट्रस किंवा ज्याला आपण गर्भाशय म्हणतो ते लहानच राहिलं, त्याला हायपोगोनाडिझम असं म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे हे डेव्हलपमेंट न झाले, म्हणजे जन्मतः ते व्यंग आलं तर तो एक प्रॉब्लेम, मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा जो खास प्रॉब्लेम आहे तो म्हणजे संप्रेरक, म्हणजे पीयूषिका ग्रंथीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, अच्छा, तर त्याच्यामध्ये तिचा ट्युमर झाला किंवा तरी देखील FSH LH हे दोन महत्वाचे जे संप्रेरक आहेत की त्याच्याशिवाय पुढे बीजकोशामध्ये स्त्री बीजाची वाढ होत नाही. त्याच्यात जर प्रॉब्लेम झाला तर नक्की गर्भधारणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. सर, आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपण अपत्यप्राप्तीमध्ये विविध अडथळे बघत राहूया. पण धनाजी प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. नमस्कार. नमस्कार धनाजी, बोला. हा सर, मॅडम माझं नाव धनाजी दाभोळे आहे. मी कोल्हापूर आहे. माझे लग्न झाले कमीत कमी 4 वर्ष झाले. 1.5 वर्ष आले मी लग्नासाठी माझ्या मुलांसाठी प्रयत्न करायला लागलोय, परंतु ते काही सक्सेसफुल होईना. मी डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट सुद्धा घेतलेली आहे, तरी सुद्धा माझे शुक्राणू असे कमी आहेत असं त्यांनी. मग हे जरा ह्याच्यात काय मला हे सावधानी बघावी लागेल माझे शुक्राणू वाढवण्यासाठी? सांगितलं तर आभार नाही. निश्चित धनाजी, तुमच्या प्रश्नाचा मी जरूर उत्तर देऊ. स्त्री वंध्यत्वाची कारणं जरी आपण बघत असलो तरी या पुरुष वंध्यत्वाच्या कारणाबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. अर्थात तो पुरुष वंध्यत्वाबद्दल होता. प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की 20 तारखेला मी पुरुष वंध्यत्वावर पूर्ण कार्यक्रम, पूर्ण 1 तासाचा कार्यक्रम घेणार आहे, तो त्यांनी जरूर पाहावा. तरी थोडक्यात त्यांना काय सांगाल? वाढ होण्यासाठी शुक्रवर्धक वाजीकारक औषधे हा एक भाग झाला. उत्तर बस्ती, काही अंतर्गत बृहण बस्ती, ह्या बस्तींचा वापर करून ॲक्युपंक्चरचा वापर केला तर शुक्रजंतू कमी असेल तर निश्चितच वाढ होते. आणि ह्या मोसमामध्ये खास करून जरूर त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी, त्यांना फायदा जरूर होईल. निश्चित. आणि आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. पुढचा प्रश्न जालन्यावरून विचारतायत दीपाली. नमस्कार दीपाली, बोला. हा बोला. हा, मी दीपाली कांबळे बोलते, जालना. नमस्कार मॅडम. माझे ना 4 किंवा 5 महिने झाले ना अबॉर्शन होतात, तर ते का होतात? बरं, तुमचं वय किती आहे? 24 वर्ष आहे. आणि काही तपासण्या झालेल्या आहेत? सगळ्या तपासण्या झाल्या पण नॉर्मल आहेत. बरं, ठीक आहे. सर, काय सांगू शकाल? त्यांना गहन प्रश्न आहे. रिकरंट अबॉर्शन्स किंवा पुन्हा पुन्हा होणारे गर्भपात ह्याला विविध कारणं असू शकतात. जेनेटिक त्यांचं अनालिसिस करून घ्यायला लागेल, क्रोमोझोम अनालिसिस दोघांचाही. अच्छा. तर त्यावरनं आपल्याला समजेल काही त्यांच्या गुणसूत्रांमध्ये काही दोष आहे का. तर समजा नसेल, कधी कधी जवळच्या नात्यात लग्न करण्याची सवय असते, म्हणजे प्रथा असते आपल्या समाजामध्ये. कधी कधी मामे बहिणीशी लग्न केलं जातं, अगदी मामाशीही लग्न केलं जातं. अच्छा. आपल्या समाजात, काही समाजांमध्ये. तर त्याच्यामध्ये जवळचं नातं असल्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा जेनेटिक व्यंग उत्पन्न झाल्यामुळे गर्भ आपोआपच टाकून दिला जातो. निसर्गाचीच ती क्रिया असते टाकण्याची. अच्छा. हा दुसरं कारण. खूप जास्त इन्फेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर सर्वात महत्वाचं इन्फेक्शन जे आहे ते टॉर्च इन्फेक्शन. तर टॉक्सोप्लाझ्मा, रुबेला असे काही विषाणू आणि काही जीवाणू आहेत की ज्यांचा संसर्ग झाल्यानंतर ते एक तर गर्भधारणा होऊन देत नाही, आणि गर्भधारणा झाली तर गर्भाची वाढ होऊन देत नाही, आणि किंवा ठोके होत नाहीत, आणि किंवा गर्भ टाकून दिला जातो. हे खूप कॉमन आहे. आणि अनफॉर्च्युनेटली त्याला असा ठोस असा आधुनिक उपाय नाहीये. अँटीव्हायरल जरी दिले तरी देखील बऱ्याच वेळा आपल्याला हातावर हात ठेवून बघायला लागतं, प्रार्थनाच करायला लागतं की काहीतरी होईल. तर अशामध्ये आयुर्वेदिक काही जी अँटीबायोटिक आहे, प्रतिजैविक आहे, ती उपयोगाला येतात. आणि मी असा सल्ला देतो, साधारण 3 महिने ते 6 महिने आपण त्यांना सांगतो की तुम्ही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करू नका, आणि किंवा संतती प्रतिबंधक साधनं वापरा त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये हे जे टॉर्च इन्फेक्शन आहे हे नाहीसं करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि
ते केल्यानंतर बऱ्याच वेळा मग गर्भधारणा व्यवस्थित होते अच्छा. असं आढळून आलंय. म्हणजे खास करून हे माझ्या अनुभवामध्ये असं दिसतं की त्यानंतर मात्र मग होऊ म्हणजे शकतं. निश्चितच आपण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये हे रिकरंट जे अबॉर्शन्स आहे ह्यावर हा जो अडथळा आहे हा नक्कीच दूर करू शकतो. बरोबर. सर, जेव्हा आपण अपत्यप्राप्तीमधील अडथळे बघत होतो तेव्हा आपण हायपोगोनायडिझम बघितलं, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणजे मासिक पाळीतल्या विविध तक्रारी बघितल्या, इतर काय कारणं असू शकतात ह्याची? आता संप्रेरकाचं आपण मगाशी बोललो त्यात सर्वात महत्वाचं कारण आहे ते हायपोथायरॉइडिझम. थायरॉइड ग्रंथी जी आहे किंवा आउटू ग्रंथी ज्याला आपण अवटुका, म्हणतो गळ्याच्या जवळ असते ती, त्या ग्रंथी जर कार्यक्षम नसेल व्यवस्थित आणि थायरॉक्झिन नावाचं संप्रेरक ते जर व्यवस्थित निर्माण होत नसेल तर त्यावेळी अडथळे येतात. म्हणजे मासिक पाळी कधी कधी व्यवस्थित नसते, रेग्युलर नसते आणि स्त्री बीजाची प्रत जी क्वालिटी ती चांगली नसते. दुसरं आहे पीसीओडी. हा सगळ्यात कॉमन हल्ली मुलींमध्ये दर 4 मुलीमध्ये एकीला हल्ली पीसीओडी व्हायला लागलाय. आणि पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं आपण त्याला म्हणतो. मला असं वाटतं त्याची आपण स्लाइड त्याची सुद्धा slide, आणलेली आहे. हा. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघूया. त्याच्यामध्ये हे सामान्य अंडाशय आणि ते पॉलिसिस्टिक अंडाशय म्हणून अच्छा. खाली दाखवले. त्याच्यामध्ये गाठी उत्पन्न झाल्या. अच्छा. म्हणजे स्त्रीबीज ते वाढत नाही किंवा वाढलं तर ते रप्चर होत नाही किंवा फुटत नाही आणि फुटत नसल्यामुळे आतल्यात त्याची गाठ तयार होते. अच्छा. अशा आणि त्यामुळे पाळी येत नाही बरं. किंवा पाळी खूप पुढे ढकलली जाते. काही काही जणींना तर वर्ष पण पाळी येत नाही. ओ. 3 महिने 6 महिने असं पण होतं. काही जणांची 15 दिवस 20 दिवस अशी पाळी पुढे जाते आणि त्याला पीसीओडीज म्हणतात. मग कसं तर त्याच्यामध्ये लक्षणं एकतर चेहऱ्यावर पिगमेंटेशन निर्माण होतं, केस येतात वगैरे वगैरे अशी बरेच लक्षणं त्याच्यामध्ये निर्माण होतात. त्यावरून आपण ओळखू शकतो की पीसीओडी आहे म्हणून. सो या पीसीओडी विषयी आपण जाणून घेऊया. आपण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. शशिकला प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. तर माझा असा प्रश्न आहे की गर्भपिशवीला पडदा आहे, तर त्यावर अपत्यप्राप्तीसाठी सोल्युशन पाहिजे. निश्चित चांगला प्रश्न आणि अपत्यप्राप्तीमधील एक महत्वाचा अडथळा आहे हा. सर, काय मार्गदर्शन करा? म्हणजे सेप्टम बद्दल त्या बोलत असेल की गर्भपिशवीला बरोबर. समजा तर तो शस्त्रक्रिया काढून टाकायचा अच्छा. आणि त्याच्यानंतर आपण उत्तरबस्ती जर केली तर आपल्याला गर्भधारणा निश्चित होऊ शकते. त्याच्यामुळे तसं काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं काही कारण नाही. बरोबर सर. सर, आपण पुन्हा पीसीओडी कडे वळूया आणि हा एक ज्वलंत प्रश्न आहे. मला वाटतं आज समाजामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो, अनेक डॉक्टर्सकडे आपल्याला पीसीओडीचे रुग्ण तर प्रचंड प्रमाणात दिसत असतात आणि त्यामुळे जी इन्फर्टिलिटी होते ह्यावर तुम्ही काय उपाय सुचवू शकता? यावर मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की आपल्या मुलीची मासिक पाळी जरा जरी वाटलं की ती बरोबर नाहीये ते लगोलग संयुक्त उपचार चालू करावे. म्हणजे आपण संप्रेरकांचा किंवा संतती प्रतिबंधक गोळ्या घेऊन जी काही फसवी पाळी येते, म्हणजे जे आपल्याला वाटतं की पाळी आली म्हणून पण ती खरी नसते पाळी, त्याला विड्रॉल ब्लिडिंग असं म्हणतात. बरोबर. तर त्याच्यातून तो पीसीओडी बरा होत नाही. उलट त्याचे दुष्परिणाम मात्र होतात हार्मोन्स घेतल्याचे. अच्छा. त्यामुळे लगोलग संयुक्त उपचार जर चालू केले तर पीसीओडी बरा होऊ शकतो. अच्छा. आणि पीसीओडी बरा करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे पंचकर्म संपूर्ण करावं लागतं, ॲक्युपंक्चर द्यावं लागतं, काही औषधं असतात खास स्पेशल की ज्याच्यामध्ये हा हार्मोनल इम्बॅलन्स क्युअर होऊ शकतो, ती द्यावी लागतात. त्याचबरोबर फार महत्वाची गोष्ट म्हणजे योग साधना. तर योग साधना त्याच्याबरोबर जर केली तर पीसीओडी लवकर बरा होतो असं आढळून आलंय. माझ्याकडे हजारो मुली अशा यासाठी येतात पीसीओडी आणि आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा जवळजवळ सर्वांचाच पीसीओडी आपण बरा करू शकतो, करू शकलेलो आहे. बरोबर. सर, आपण जेव्हा म्हणतो की अपत्यप्राप्तीमधील स्त्रीवंध्यत्व, नेमक्या जेव्हा आपण डॉक्टरांकडे येतात ह्या स्त्रिया, त्यांच्या तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत? अपत्यप्राप्तीमधील अडथळ्यांमधील तपासण्या कोणत्या केल्या पाहिजे याविषयी आता आपण जाणून घेऊया. पहिलं आपण स्त्रियांची आपण साधारण सोनोग्राफी करून देतो. सोनोग्राफी केल्यावर आपल्याला समजतं की आतले जे ऑर्गन्स आहे, म्हणजे जसं गर्भाशय नलिका आहे किंवा बीजकोश आहे, ते व्यवस्थित आहेत की नाही, त्यांची लांबी रुंदी व्यवस्थित आहे की नाही, त्यावरनं आपल्याला ते समजतं. आणि त्याचबरोबर फॉलिक्युलर स्टडी नावाची एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये
साधारण 8व्या 9व्या 7व्या दिवसापासून आपण जर रोज सोनोग्राफी केली मासिक पाळीच्या, तर आपल्याला स्त्रीबीज वाढताना दिसतं आणि स्त्रीबीज कधी फुटतं म्हणजे 14व्या दिवशी की 12व्या दिवशी कधी फुटतं हे समजतं. ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला फॉलिक्युलर स्टडी हे नावाचा जे काही रिपोर्ट आहे तो आपण काढतो. त्यानंतर गर्भाशय नलिका ओपन आहेत की नाही, अच्छा, पेटंट ज्याला म्हणतात की त्या ओपन पेटंट आहेत की नाही, तर त्याच्यासाठी एक खास प्रकारचा एक्सरे काढला जातो. आतमध्ये डाय भरलं जातं आणि एक्सरे काढला जातो. त्यावरनं आपल्याला कळतं की त्या पेटंट आहेत. तर हे फार महत्वाचं आहे. आणि त्यातूनही आपल्याला नाही कळलं तर आपल्याला लॅप्रोस्कोपी म्हणजे एक दुर्बिणीची शस्त्रक्रिया असते छोटीशी, की आतमध्ये दुर्बीण टाकून आपण ते पाहतो आतमध्ये प्रत्यक्ष, अच्छा, की ते सगळं व्यवस्थित किंवा त्यात ऍडेजन्स आहेत का किंवा पीसीओडीचं. या प्रकारे आपण स्त्रियांच्या तपासण्या करत असतो. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. निकिता प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार निकिताजी, बोला. मॅडम मी वाईवरून बोलते. तर ऍक्च्युली आमच्या लग्नाला 8 महिने झाले आणि पिरियड सुद्धा माझा व्यवस्थित येतो, महिन्याला येतो. तरी सुद्धा म्हणजे अजून म्हणजे काय रिझल्ट नाही येतो जास्त. आम्हाला लवकर हवंय म्हणून. सर, त्यांना 8 महिन्यांपूर्वी लग्न झालेलं आहे आणि मासिक पाळी वगैरे सगळं अगदी नॉर्मल आहे. त्यांना गर्भधारणा का होत नाही याविषयी काय मार्गदर्शन कराल? आता आपण जे वेगवेगळ्या तपासण्या सांगितल्या या सर्व तपासण्या त्यांच्या करून घ्यायला पाहिजे. अर्थातच मी जसं सांगितलं की आमच्या वैदिक मध्ये पहिली पुरुषाची तपासणी होते, त्यामुळे पुरुषांची नवऱ्याची तपासणी आपण शुक्रजंतूची तपासणी करून घ्यायची पहिली. ती जर बरोबर असेल तर त्याच्याबरोबर ह्या तिच्या तपासण्या ज्या आहेत आतापर्यंत ज्या बोलल्या त्या तपासण्या आहेत, त्याच्या पुढची मी स्लाइड दाखवतो ती तपासणी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे कधी अॅनिमिया आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल सीबीसी समजा रक्त तपासणी करून घेतली आणि सगळं व्यवस्थित हिमोग्लोबिन वगैरे आहे की नाही पाहिजे. TSH हे थायरॉइडसाठी आहे. प्रोलॅक्टिन नावाचा एक हार्मोन आहे की ज्याच्यामुळे दुग्ध निर्मिती होते, तर तो जो वाढला असेल तरी देखील पाळीमध्ये प्रॉब्लेम होतो. तर बाकीच्या काही तपासण्या आहेत ह्या सर्व तपासण्या जर आपण त्यांच्या करून घेतल्या तर आपल्याला कुठे ना कुठेतरी दोष सापडू शकतो. मग तो दोष कुठला आहे तो पाहून आपल्याला मग त्यांची ट्रीटमेंट त्यानुसार त्या मार्गावर जाऊन आपण जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. सर, आपण जेव्हा अपत्यप्राप्तीमधील अडथळ्यांविषयी बोलत होतो तेव्हा हायपोगोनाडिझम विषयी सांगितलं, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज विषयी सांगितलं, PCOD विषयी सुद्धा तुम्ही अतिशय छान माहिती दिली. अजून काय सांगू शकता PCOD बद्दल? PCOD जसं सांगितलं त्याच्यामध्ये पुष्कळ जास्त हल्ली मुलींमध्ये तो व्हायला लागलेला आहे आणि ताणतणाव जे काही वाढायला लागलेत मुलींच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये PCOD किंवा इव्हन हायपोथायरॉइडिझम म्हणजे मासिक पाळीचे दोष हे म्हणजे अमेन्युरिया किंवा अजिबातच पाळी न येणे किंवा जास्त प्रमाणात पाळी, त्याला डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग म्हणतात. बरं, म्हणजे एकदा पाळी आली की ती थांबतच नाही, महिनाभर चालूच राहते. त्याच्यामुळे अनिमिया निर्माण होऊ शकतो. हा पण एक महत्वाचा दोष आहे की ज्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. बरोबर. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे. प्रीती प्रश्न विचारतायत रायगडवरून. नमस्कार. नमस्कार प्रीती ताई, बोला. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की PCOD मुळे जो आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होतो त्याविषयी आपण काय करू शकतो, आणि वेट जे खूप माझं वाढलेलं आहे आणि भूक लागते, तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? निश्चितच अतिशय जागृत असा प्रेक्षक वर्ग आहे आपला सर. अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे सर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, साधारण ॲलोपॅथीमध्ये अँटी डायबेटिक जे मेटफॉर्मिनचा वापर केला जातो, बरोबर, आणि आपण आयुर्वेदामध्ये पण अँटी डायबेटिक काही औषधं वापरतो की ज्याच्यामुळे तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पंचकर्म, ॲक्युपंक्चर जेव्हा केलं जातं तेव्हा आपोआपच हार्मोनल बॅलन्स होतो. म्हणजे कुठच्याही हार्मोनल किंवा संप्रेरकाचा जो काय प्रॉब्लेम असतो किंवा अभाव असतो किंवा एक्सेस असेल तर तो ॲक्युपंक्चरनी होमिओस्टॅसिस निर्माण होतो. म्हणजे आतमध्ये बॅलन्स, खास करून ऑरिक्युलोपंक्चर ज्याला म्हणतात, कानामध्ये काही बिंदू असतात, अच्छा, त्यांचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर प्राणायाम सांगितला जातो. तर ह्याचं कॉम्बिनेशन शिवाय PCOD नाही बरं होतं. खूप
कठीण रोग आहे तसा बरा होण्यासाठी. आणि ह्याचाच त्यांचा उपप्रश्न होता की त्यांचं वजन अतिशय वाढलेलं आहे. पीसीओडी मध्ये आणि हायपोथायरॉइड मध्ये वजन वाढतंच. अच्छा, ओके. म्हणजे ते टिपिकल साईनच आहे. चेहऱ्यावर एक काळसरपणा येतो किंवा तोंडावर केस येतात, वजन वाढतं. पीसीओडी आणि थायरॉइडची व्यक्ती आत आल्या आल्या माझं डायग्नोसिस होतं पुढच्या सेकंदाला की पीसीओडी आहे म्हणून. त्यांना आश्चर्य वाटतं की डॉक्टरांना कळलं कसं, बरोबर, की त्यांनी पाहिलं नाही, मला पाहिलं ओळखलं कसं. बरोबर. तर कारण इतक्या केसेस बघितल्यात आयुष्यात, त्याच्यामुळे आपोआपच. पण पीसीओडी ह्या संयुक्त उपचारांनी निश्चित बरा होऊ शकतो, वजनही कमी होऊ शकतं, इन्सुलिन रेझिस्टन्सही जाऊ शकतं, हे सगळं होऊ शकतं. सर, जेव्हा आपण अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे बघतो, इतर काय अडथळे असू शकतात सर? अजून सर्वात मोठं महत्वाचं सांगायचं झालं तर एंडोमेट्रिओसिस किंवा ह्या जे स्त्री बीजकोश वाढले त्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात आणि त्यामध्ये रक्तस्राव होतो. अच्छा. आणि रक्तस्राव झाल्यानंतर सारखं त्या वाढून आतमध्ये फुटण्याची शक्यता असते, सारखी सर्जरी करायला लागते आणि ह्याच्यामध्ये मग गर्भधारणा होत नाही. मग IVFचा सल्ला दिला जातो आणि तरी देखील होत नाही. हा एक रोग अतिशय कठीण रोग आहे. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की स्वतः गायनेकोलॉजिस्टला एंडोमेट्रिओसिस झाल्यानंतर त्या माझ्याकडे आलेल्या ट्रीटमेंट की काय करू याच्यासाठी. तर ह्याला एक काही खास अंतर्गत बसती आणि आपल्या काही औषधं जर दिली तर एंडोमेट्रिओसिस पूर्णपणे बरा होतो आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता भासत नाही. हा एक खूप मोठा रेझिस्टंट एक आहे. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन वाढल्याचं मी तुला सांगितलं की तो प्रोलॅक्टिन जर वाढलं असेल तरी पण पाळी बिघडते. दुसरं एक प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना एक विवक्षित नंबर असतो. स्त्रीबीज एक 400-500 स्त्रीबीज आयुष्यभरासाठी दिलेली असतात. दर महिन्याला एक स्त्रीबीज वाढतं आणि फुटतं. पण तसं नसतं, काही जणांना 200 आणि 300 दिलेली असतात. मग अशा वेळी काय होतं, लवकर ती संपायला लागतात आणि अशा वेळी गर्भधारणेसाठी जर काही उपाय केले जाईल IVF सारखे किंवा IUI सारखे तर अजूनच लवकर ती संपतात. मग ते प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर असं आपण म्हणतो आणि मासिक पाळी थांबतेच, म्हणजे आधीच थांबते, म्हणजे अर्ली मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो. आणि मग FSH वाढतो आणि गर्भधारणा होणं म्हणजे जवळजवळ अशक्य होऊन जातं. हा एक फार मोठा दोष आहे. त्याच्यानंतर गर्भाशय आणि गर्भनलिका यांच्या संबंधी काही आजार असतात. म्हणजे गर्भाशयाचं अस्तर असतं, त्याचं जर इन्फ्लमेशन झालं तर एंडोमेट्रायटिस असं म्हणतो, ट्युबरक्युलोस एंडोमेट्रायटिस. म्हणजे TB झाल्यानंतर गर्भाशयाचा एंडोमेट्रायटिस होतो. त्याच्यामुळे कधी कधी आपल्या गर्भनलिकेला संसर्ग होतो आणि गर्भनलिका ब्लॉक होतात. तर हा जो सर्वात एक गर्भनलिका ब्लॉक होणं म्हणजे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज, ह्याविषयी आता आपण जाणून घेऊया आणि त्याविषयीचे संयुक्त उपचार सुद्धा जाणून घेऊया. ही गर्भनलिका दाखवली आहे. गर्भनलिकेमध्ये जर काही कारणामुळे अवरोध उत्पन्न झाला तर कसं असतं, स्त्रीबीज आत आलं, इकडनं शुक्रजंतूची आणि स्त्रीबीजाची भेटच होऊ शकत नाही आणि भेट होऊ शकत नाही, त्यामुळे फलन होऊ शकत नाही, गर्भधारणा होत. हा एक खूप कॉमन रोग आहे आणि त्याला साधारणपणे टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVFचा सल्ला दिला जातो. माझं आवाहन असंच आहे की आधी टेस्ट ट्यूब बेबी किंवा करण्याच्या आधी आपण जर उत्तरबस्ती काही खास औषधं आत सोडून पाहिली तर मला 6 महिने ते वर्षभरामध्ये मी पाहिलेलं आहे की ट्यूब्स उघडल्या जातात आणि त्यानंतर गर्भधारणा होऊ शकते. बरोबर. आणि समजा गर्भधारणा म्हणजे ट्यूब्स उघडल्या गेल्या नाहीत काही कारणामुळे उत्तरबस्तीने देखील, तर IVF यशस्वी होण्यासाठी हे खूप चांगलं एक ट्रीटमेंट आहे, ज्याला मी इंटिग्रेटेड IVF म्हणतो. म्हणजे ज्यांना अतिशय कठीण आहे त्यांना आयुर्वेदाची ट्रीटमेंट आणि ॲलोपॅथीची ट्रीटमेंट, संयुक्त उपचार आपण त्यालाच म्हणतो. बरोबर. तर हे दोन्ही एकदम केलं तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे दुणावते शक्यता ती. सर, जेव्हा आपण गर्भाशयातील विविध अडथळे बघतो तेव्हा एक गर्भाशयात गाठी असणं हा सुद्धा अपत्यप्राप्तीमधील अडथळा आहे का? हो, असू शकतो. आता ही एक स्लाइड आहे, त्याला आपण फायब्रॉइड असं म्हणतो. आता काही फायब्रॉइड जे गर्भाशयाच्या बाहेरून असतात त्यामुळे काही त्रास होत नाही, पण ते गर्भाशयाच्या आत असतील किंवा म्हणजे गर्भाशयाच्या
भिंतींमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये असतील स्नायूंच्या, तर त्यामध्ये असलं तर आतमध्ये गर्भ एकतर राहत नाही, राहिला तर अबॉर्शन होण्याची शक्यता असते किंवा इतरही मासिक पाळीचे त्रास होतात ना, खूप जास्त ब्लिडिंग होणे वगैरे. तर हे त्रासामुळे गर्भधारण होण्याची शक्यता कमी कमी होत जाते, आतमध्ये फायब्रॉइड असते. मग अशा वेळी शस्त्रक्रिया जरी केली तरी कधी कधी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा ते फायब्रॉइड उद्भवतात. तर अशा वेळी खास काही लेखन उत्तरबस्तीची ट्रीटमेंट घ्यावी लागते. तीक्ष्ण औषधी काही आयुर्वेदात आहेत त्याचा वापर केला जातो. त्या जर वापर केला तर जर फायब्रॉइड छोटे असतील तर ते काही दिवसांनी दिसेनासे होतात, आणि जर मोठे असतील तर ते वाढत नाहीत किंवा त्यांची लांबी रुंदी कमी व्हायला सुरुवात होते, असं आढळून आलेलं. स्त्री वंध्यत्वावरील विविध कारणं बघत असताना संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स इम्बॅलन्स, संप्रेरक असंतुलनाची कारणं कोणकोणती आहेत ती सुद्धा आता आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याविषयी? जसजसं म्हणजे आता वय फॉर एक्झाम्पल खूप 40च्या पुढे गर्भधारण होण्याची शक्यता खूपच कमी व्हायला लागते, आणि 45च्या पुढे फारच कठीण असतं की गर्भधारणा होईल. त्याच्यामुळे संप्रेरक म्हणजे इस्ट्रोजनची लेवल खाली खाली यायला लागली, FSH ची लेवल वाढायला लागली की आपल्याला ते असंतुलन होतं आणि गर्भधारणा होत नाही. मासिक पाळीच्या समस्यांबद्दल आपण बोललोच की मासिक पाळी जर व्यवस्थित नसेल तरी देखील म्हणजे आता प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर झालं तर FSH ची लेवल वाढते आणि त्यामुळे सुद्धा होत नाही. थायरॉइड समस्येबद्दल आपण बोललो की थायरॉइड जर खूप कमी प्रमाणात स्रवत असेल थायरॉक्सिन, तर त्याच्यामुळे ते हायपोथायरॉइडिझम निर्माण होतो आणि त्याच्यामुळे देखील गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते. डायबेटीस ज्यांना झालेला असतो, म्हणजे ज्या स्त्रियांना डायबेटीस असतो त्यांना देखील गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते, किंवा एक जेस्टेशनल डायबेटीस म्हणून पण असतो. त्याच्यामुळे लार्ज बेबी सिंड्रोम म्हणजे झालेलं मूल जे असतं ते खूप मोठं, जास्त त्याचं वजन असतं आणि त्याच्या डिलिव्हरी कठीण झालेली आहे. कुटुंब नियोजनाची औषधं खूप काळ जर घेतली तर त्याच्यानंतर देखील एक हार्मोन्सवर परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे देखील कधी कधी मी सांगितलं जसं PCODला बऱ्याच वेळा आपण कुटुंब म्हणजे हे संतती नियमनाची औषधच देतो पाळी येण्यासाठी, तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. मानसिक ताण असेल, झोप व्यवस्थित नसेल, व्यायाम नसेल, आहार व्यवस्थित नसेल तरी देखील हार्मोन असंतुलित होतात आणि गर्भधारणा होणं कठीण होऊन बसतं. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, सविता प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार सविता ताई, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. आपला माझा प्रश्न आहे की माझा एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि आता मला युरिन मध्ये थोडं इन्फेक्शन होतं, त्याचा काही गर्भधारणेशी संबंध आहे का? काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तुम्हाला वारंवार युरिन मध्ये इन्फेक्शन होतंय का एकदाच झालेलं आहे? म्हणजे आता मध्ये झालं होतं, जळजळ वगैरे मिस्टरांना पण झालं होतं. बरं, ठीक आहे, निश्चितच. सर, आणि हा जरी वंध्यत्वाशी संबंधित असेल तरी इतरही अनेक वेळेला स्त्रियांना इतर कारणांमुळे पण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत असतं, तर ह्याविषयी पण काय मार्गदर्शन करा? म्हणजे कधी कधी वंध्यत्वाशी संबंध नसतो तरीही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत असतं. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन क्रॉनिक जे आहे ते अतिशय आधुनिक वैद्यकशास्त्रात त्यांना बरं करणं खूप कठीण जातं. कारण काही दिवस प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक घेतलं की एकदम बरं वाटतं आणि परत 1-2 महिन्यामध्ये पुन्हा उद्भवतं आणि पुन्हा अँटीबायोटिक घ्यायला लागतात, पुन्हा जरासं बरं वाटतं, पुन्हा तसंच होतं आणि असं कायम होत राहतं. तर मी असं सांगू इच्छितो की संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ठोस उपाय आहे ह्याच्यावर, आणि आपण एक साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन पूर्णपणे घालवू शकतो. आणि हे दोघांनी उपचार करण्याची गरज असते का सर? म्हणजे नवरा आणि बायकोने? जोपर्यंत इन्फेक्शन आहे तोपर्यंत एकतर नवऱ्याने कॉन्डोम वापरावा, म्हणजे त्याला संसर्ग होणार नाही त्याचा, आणि किंवा मग आधी अर्थातच दोघांना ट्रीटमेंटची आवश्यकता असतेच, कारण नाहीतर इन्फेक्शन ज्याला म्हणतात ना, पुन्हा पुन्हा इन्फेक्शन, संबंध आले की इन्फेक्शन असं होत राहील. असं होऊ नये म्हणून आपल्याला ते तसं
करावं लागतं. म्हणजे पण नवऱ्याला जास्त ट्रीटमेंट घ्यायला लागणार नाही, पण ह्यांना मात्र 3 ते 6 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला लागेल आणि निश्चित गर्भधारणा होऊ शकते. निश्चितच. असं जेव्हा आपण गर्भधारणेमधील इतर अडचणी बघत होतो तेव्हा स्थौल्य ही सुद्धा एक फार महत्वाची आणि खूप मोठी भेडसावणारी समस्या आज समाजामध्ये झालेली आहे. याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? संयुक्त उपचार पद्धती याच्यामध्ये कशी मदत करू शकते? आता आपण हायपोथायरॉइडिझम आणि पीसीओडी हे 2 हार्मोनल प्रॉब्लेम्स बद्दल बोललो, डायबिटीस बद्दल बोललो. या सगळ्यामध्ये स्थौल्य असण्याची शक्यता असते. किंवा चला हे रोग नसतील देखील तरी देखील जर वजन जास्त असेल तर मासिक पाळीवर परिणाम झालेला असतो. तर मासिक पाळी पुढे जाणे किंवा स्त्री बीजाची जी प्रत असते क्वालिटी ही लठ्ठ माणसांमध्ये तेवढी चांगली नसते आणि कधी कधी टेस्टोस्टेरोनची लेवल जास्त असेल तरी देखील हार्मोनल प्रॉब्लेम जसं आपण मगाशी म्हणालो तसा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. पाळीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आणि ज्यामुळे गर्भधारणा होत नाही. तर त्याच्यामध्ये आपण काही पंचकर्मातले लेखन उपाय आहेत, लेखन बस्तीचे उपाय, उद्घर्षणाचे उपाय ते आपण देतो. तीक्ष्ण औषधी देतो की ज्याच्यामुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि गर्भधारणा होऊ शकते. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता किंवा लाईक करू शकता आणि youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. संयुक्त उपचारांविषयी जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता आहे, त्याविषयी सरांना विचारूया. सर, संयुक्त उपचार पद्धती आपण नेमकी काय करतो ह्या सर्व प्रश्नांमध्ये? संयुक्त उपचार पद्धती म्हणजे आता इतक्या दिवसात तुला माहित असेलच की सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये जे बेस्ट आहे ते निवडून आपण एकत्रितपणे ते देतो उपचार. म्हणजे ॲलोपॅथीतले बेस्ट उपचार, आयुर्वेदातले, पंचकर्मातले, ॲक्युपंक्चर, योग, निसर्गोपचार, या सर्वातनं जे जे काही चांगलं आहे ते एकत्रित करून आपण देतो. त्यामुळे आपल्याकडे रिझल्ट मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि इन्फर्टिलिटीमध्ये रिझल्ट मिळण्यासाठी जवळजवळ म्हणजे 80% शक्यता आहे. म्हणजे विविध प्रॉब्लेम स्त्रीवंध्यत्वामध्ये खास संयुक्त उपचार आपण हे ह्यामध्ये उत्तर बस्ती हा फार महत्वाचा उपचार जो इकडे दाखवलेला आहे. आतमध्ये इंजेक्शननी काही खास औषधं गर्भाशयात सोडताना दाखवलेली आहेत. बाकी इतर वमन, बस्ती, विरेचन, नस्य हे पंचकर्म तर बाकी तुम्हाला माहित असते, पण उत्तर बस्ती ही फार महत्वाचं विशेष चिकित्सा आहे वंध्यत्वामधली. बरोबर. ॲक्युपंक्चर आहे, योग आहे, आहार चिकित्सा, अशा विविध प्रकारच्या चिकित्सा, योगासन आहेत. जे हल्ली ताण तणावामुळे मी सांगितलं की हॉर्मोनल प्रॉब्लेम निर्माण होतात, तर त्याच्यामध्ये प्राणायाम फार महत्वाचा आहे. काही ही आसनं जी दाखवलेली आहेत या आसनांचा फार चांगला परिणाम गर्भधारणा होण्यावर होतो. अश्विनी मुद्रा एक फार चांगलं असं क्रिया आहे की मुद्रा आहे की जी ज्याच्यामुळे आपल्याला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. ही आसनं काही दाखवलेली आहेत. काही आयुर्वेदिक औषधं आपण वापरतो, जसं अशोक आहे, शतावरी आहे, चांगेरी आहे. बरोबर. आणि थोडक्यात काय खावं अतिशय उत्सुकता असते सर्वांना, कारण पथ्य अतिशय महत्वाचं असतं ह्या उपचारांमध्ये. ह्याविषयी सुद्धा सांगा सर. एक खास असं प्रत्येक रोग्याला वेगळं काही सांगावं लागेल, पण जनरल एक मी एक स्लाइड दाखवली ती मोबाईलवर तुम्ही फोटो काढून ठेवू शकता तुमच्याकडे. बरोबर. काय खावं फॉलिकल डेव्हलपमेंटसाठी, हायपोप्लास्टिक युटरससाठी आणि ह्याचबरोबर काय खाऊ नये ह्याविषयी सुद्धा आपली स्लाइड आहे, ती सुद्धा आपण बघूया. निश्चितच काय खाऊ नये याविषयी सुद्धा स्लाइड आहे आपली. निश्चितच ह्याविषयी सुद्धा आपण मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेलंच आहे. सर, आपण विविध प्रकारचे स्त्रीवंध्यत्वामधली कारणं बघितली. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? सर्वात महत्वाचे म्हणजे जरा देखील प्रॉब्लेम असेल तर पहिला निसर्गोपचार आणि योग, संयुक्त उपचार ह्याचा वापर सुरुवातीला करावा. एकदमच आपण आधुनिक औषधोपचार किंवा टेक्नॉलॉजी म्हणजे लगेच IUI करायला जाणं, IUI नाही झालं की लगेच टेस्ट ट्यूब बेबी करणं,
हे जे आहे हे याच्याऐवजी संयुक्त उपचार प्रथम ट्राय करा. बरोबर. आणि ते झालं नाही तर शेवटी मग आपण विचार करू. निश्चितच अपत्य प्राप्तीमधील अडथळे जरूर आहेत, पण त्यावर उपाय नाही असं नाही, मार्ग शोधायचा आहे. अपत्य प्राप्तीमधील अडथळ्यांवर संयुक्त उपचार पद्धती अतिशय उपयुक्त ठरू शकते. विविध प्रकारचे अडथळे आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, स्थौल्य, पीसीओडी, फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस, युटेरन फायब्रॉइड्स, एंडोमेट्रियोसिस यासारख्या विविध स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या कारणांवर आपण प्रकाश टाकला आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धती कशी यशस्वी काम करू शकते हे सुद्धा बघितलं. पुढच्या कार्यक्रमामध्ये संयुक्त उपचार पद्धतीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुरुष वंध्यत्वावर सुद्धा बोलणार आहोत आणि मार्गदर्शन घेणार आहोत. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.